महाविकास आघाडीच्या आजच्या मोर्चामध्ये ठाकरेंची शिवसेना, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते मंडळी आणि कार्यकर्ते हे प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाविकास आघाडीमध्ये अधिकृतपणे समावेश नसलेल्या मनसेचा सहभाग देखील यावेळेला लक्षणीय होता, मोठा होता। मात्र या मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेस आणि महाविकास आघाडीमध्ये काही मतभेद आहेत का असा प्रश्न देखील निर्माण झालाय। याचं कारण म्हणजे मोठ्या काँग्रेस नेत्यांची मोर्चामधली अनुपस्थिती। या मोर्चामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, वर्षा गायकवाड या दिसल्याच नाहीत। महाराष्ट्र काँग्रेसकडून या मोर्चाला पाठिंबा जाहीर करण्यात आला, मात्र मुंबई काँग्रेसनं कोणताही अधिकृत संदेश न दिल्यामुळे स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते हे गोंधळलेले होते, संभ्रमात होते। दरम्यान या मोर्चामध्ये काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात सहभागी झालेले होते आणि यावेळेला त्यांनी मतदारसंघामध्ये होणाऱ्या मतचोरीविषयी काही आरोप केलेले आहेत। माझा जो मतदारसंघ आहे संगमनेरचा, जो ग्रामीण भाग आहे संगमनेरचा, त्याच्यामध्ये 9,500 मतदार यादी बोगस आहे। 9,500 त्यामध्ये शहर नाही, शहराचं मतदारसंख्या 60 आहे, ते मात्र त्यात नाही। 9,500 आहे। आम्ही हरकत घेतली, हरकत घेऊन सांगितलं की हे दुरुस्त झालं पाहिजे। आम्हाला तहसीलदारनं उत्तर दिलं की कोणताही अधिकार आम्हाला नाही, हे दुरुस्त करण्याचा अधिकार नाही, हे लेखी उत्तर त्यांनी दिलेलं आहे। तर महाविकास आघाडी